नमस्कार बालमित्रांनो, न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ज्या आपण वेगवेगळ्या व्हिडिओ सिरीज सुरू करत आहोत, त्यामध्ये अंकगणित, भाषा आणि बुद्धिमापन म्हणजे आकृत्या यांच्यासाठी आपण वेगवेगळ्या व्हिडिओ सिरीज सुरू केलेल्या आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानसिक क्षमता चाचणी मधला 5वा धडा समसंबंध यामधल्या 41 ते 60 या आकृत्या आज आपण पाहणार आहोत. तर बघा, 41वी आकृती तुम्हाला दिसते समोर, पाहायची आहे ती काळजीपूर्वक. तर बघा, 41व्या आकृतीमध्ये समसंबंधामध्ये मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पहिल्या दोनमध्ये काय संबंध आहे. हा संबंध आपण काय होईल ओळखून घ्यायचा आहे. पहिल्या दोनमध्ये काय संबंध आहे आणि तो संबंध तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी आपल्याला लावायचा आहे. म्हणजे पहिल्या दोनमध्ये काय आहे बघा, इथं 2 रेषा आहेत, इथं एक रेषा आगावची वाली म्हणजे 3 रेषा झाल्या. मग इथं 2 आहेत, इथं 1 झाल्यानंतर नक्कीच उत्तर येईल का? तर येईल, आहे की नाही? तर यामुळं तुम्हाला लगेच लक्षात येते की 41चं उत्तर काय असणार आहे. बी हे उत्तर असणार आहे. अतिशय सोपा प्रश्न होता. त्यानंतर पहा बघा, 42 नंबरची आकृती तुम्हाला दिसते. 42 नंबरच्या आकृतीमध्ये आता तुम्ही पाहायचं आहे की पहिल्या दोनमध्ये काय झालं आहे की नाही. तर बघा, चौकोन आहे आणि या चौकोनामध्ये काय झालं आहे, सगळे कोनातले बिंदू आहेत, ते कोपरे जे आहेत ते दुसऱ्या आकृतीमध्ये काय झाले आहेत, एकमेकाला मिळवलेत. म्हणजे एकही कोन रिकामा राहिलेला नाही. मग असंच पर्याय याच्यामधून हे तयार होईल, चौथी आकृती तयार होईल 42चं, आहे की नाही, की सगळे कोपरे एकमेकाला लागलेले. असा कोणता पर्याय आहे बघा, ह्याच्यामध्ये काय कोपरा रिकामा आहे की नाही, म्हणजे डी उत्तर येणार नाही. बीमध्ये तसंच आहे, हे रिकामं आहे ना, ते पण उत्तर येणार नाही. ह्याच्यामध्ये तसंच आहे, म्हणजे उत्तर आपलं सी हे असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न 43 नंबरचा पहा, तुम्हाला दिसतोय. बघा, 43 नंबरचा प्रश्न पहा. बघा, आपला घड्याळाचा काटा धरायचा आहे आपण आणि समजून घ्यायचं आहे की हा आकृती किती अंशात वळलेली आहे. बघा, हे काटा मी कितीवर म्हणेल, 3वर म्हणेल. तर घड्याळाच्या उलट्या दिशेनं हा कितीवर गेला, इथं 12वर गेलेला आहे की नाही. कितीवर गेलेला आहे, 12वर गेलेला आहे. मग हे पण तसंच होईल ना, उलटंच फिरल ना. म्हणजे हे कितीवर आहे, 3वर आहे, तर वरी 12वर जाईल, म्हणजे 12वर जाणार. एकच पर्याय आहे, कोणताही पर्याय. लगेच तुमच्या लक्षात यायला पाहिजे उत्तर, आहे की नाही. तर डी सोडून काही उत्तर येईल का? नाही. त्यानंतरचा प्रश्न 44 नंबरचा बघा, दिसतोय तुम्हाला. पहिल्या दोनमध्ये काय झाले हे ओळखून घ्यायचं आहे. आपण काय करायचं आहे, पहिल्या दोनमध्ये काय झालं आहे हे ओळखून घ्यायचं आहे आपण. बघा, पहिल्या दोनमध्ये काय झाले. बघा, हे चौकोन आहे बाहेरचा आकृती, ती मधली आकृतीमध्ये छोटी झाली आणि मधला जो आहे तो बाहेर आला आहे, मोठा झाला आहे. म्हणजे याच्या उलटं होईल. याच्या उलटं काय, इथं काय होईल, हे त्रिकोण आहे ते मध्ये जाईल, असा त्रिकोण आहे की नाही, मध्ये गेला. आणि वर्तुळ जे आहे ते काय होईल, बाहेर येईल. किती सोपं होतं. पण त्रिकोण पण कसा आला पाहिजे बघा, इथं त्रिकोण कसा आहे तसाच आला इथं. आता इथं बघा, वर्तुळ बाहेर आलं. वर्तुळ बाहेर आणणारे पहिले 2-3 पर्याय आहेत. डी येणार नाही बघा, डी कटला, वगळला. त्यानंतर आता काय पाहिजे आपल्याला, त्रिकोण. तर त्रिकोण इथं पण आहे, पण हा त्रिकोण कसा आहे, आपल्या प्रश्नाकृतीसारखा नाही ना. मग उत्तर आपलं 44चं काय येईल, बी असं होईल. म्हणजे जागेंची अदलाबदल केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा आता. 45 नंबरचा दिसतोय तुम्हाला. बघा, 45. तर 45 नंबरच्या पहिल्या 2 आकृत्या समजून घ्या. पहा, पहिल्या 2 आकृत्या काय झालं याच्यामध्ये, यांचे हात बघा कसे आहेत, हे खालच्या दिशेनं झालेत आणि पाय काय झाले ते वरी झालेत. बघा काय झाले, हात काय झालेत, हात हे हात
खालच्या दिशेनं आणि पाय वरच्या दिशेनं. मग हे हात इथं हात वरच्या दिशेनं आहेत ना, मग ते खालच्या दिशेनं होतील आहे की नाही. काय होतील? खालच्या दिशेनं होतील. आणि पाय इथं खालच्या दिशेनं येतं, ते वरच्या दिशेनं झाले, म्हणजे विरुद्ध झाले. बघा वर येत. आता खाली असणारा पर्याय कोणता आहे? हे बी आणि सी तर कटलेच आहे की नाही. आहे की नाही, लक्षात येते तुमच्या मी काय बोलतो आहे. हात वरती आहेत, इथं वरती होते, खाली आलेत. मग इथं वरती येत, खाली येतील ना. खाली येणारे हात कुठं आहेत? ए आणि डीमध्येच आहेत आहे की नाही. आता पाय इथं खाली आहेत, इथं खाली होते वरी गेले, इथं खाली येत वरी जातील ना पाय. म्हणजेच ए येईल का? नाही येणार आहे, डी येईल. अतिशय सोपा प्रश्न होता, काळजीपूर्वक पाहायचं आहे फक्त आपण. त्यानंतरचा प्रश्न. चला 46 नंबरची आकृती तुमच्यासमोर आहे बघा. हां 46 आहे की नाही. याला पाण्यातलं प्रतिबिंब म्हणा किंवा टी. इथं मी घड्याळाच्या काट्याप्रमाणे आहे का बघू आपण. हा काटा हा भाग किती वर आहे, काट्यावर आहे असं समजतो मी. तर बघा, तर बघा हे जे आहे, तर हे काटा कितीवर आहे? 6 वर आहे समजतो. तर हे कितीवर गेला? 6 वरून कोण्याही दिशेनं फिरवा ना, तर कितीवर गेला हे? किंवा पाण्यातलं प्रतिबिंब बी आहे बरं काय. पाण्यातलं प्रतिबिंब बी असंच असते. हे टी असं, हे टी, या टीला हे टी लावलं म्हणजे हे पाण्यातलं प्रतिबिंब आहे एकमेकाचं. लक्षात आलं. मग हे तसं एनला एन उलटं करूत ना आपण, आहे की नाही. मग 46 नंबरचं आहे की नाही. बघा बरं, उलटं करायला काय येईल? बघा सरळ उलटं करायचं. ए तर येणारच नाही, बी येऊ शकेल. बघा सीमध्ये काय चूक आहे का? सीच बरोबर आहे. तर हे काळे टिंब एकाच लाईनला आले सीमध्ये, त्याच्यामुळे येणार नाही आहे की नाही. लय सोपं, हे पण एकाच लाईनमध्ये येणार. म्हणून उत्तर 46चं काय असणार आहे? बी. चला 47 नंबरची आकृती बघूयात आपण. अतिशय सोपी आकृती 47 नंबरची. बघा काय झालं आहे 47मध्ये. पहिल्या 2मध्ये बघायचं अगोदर. समसंबंधात मालिका पूर्ण करा असतं तर 3मध्ये बघावं लागलं असतं पहिल्या. तसं नाही करायचं, चूक नाही करायची. आकृत्यांच्या सूचना वाचलेल्या आहेत, संबंध लक्षात घ्या. समसंबंध म्हणलं की पहिल्या 2मध्येच लावायचा आणि तिसरीचा चौथीशी लावायचा. आणि मालिका पूर्ण करण्यामध्ये क्रमानं असते की नाही. 1 2 3 4 असं क्रमानं असते. त्याच्यामुळं त्याचा विचार नाही करायचा. इथं कशाचा विचार करायचा? मग इथं कशाचा विचार करायचा? तर पहिल्या 2चा विचार करायचा. बघा काय, बघा बरं 47 नंबर म्हणजे पहिल्या 2मध्ये काय झालंय? पहिल्या 2मध्ये काय झालं हे बघा. बाण काय आहेत? एक बाण काय झालेत? उलटे झालेत आहे की नाही. हे रेषा हे इकडं तोंड करून झाले, इकडं तोंड करून झाले. म्हणजे हे काय होईल? इकडं होईल आहे की नाही. अशी आकृती येणार. सगळ्याच आकृत्या तशा आहेत. मग आता काय उत्तर येईल? बघा त्याच्या उलटं पाहिजे आपल्याला. हे 2 बाण इकडं आहेत, इकडं पाहिजे आता. आणि हे याच्यापासून वर्तुळ तयार झालं पाहिजे. वर्तुळ तर पहिल्या याच्यात तयार नाही म्हणून पर्याय ए आणि डी कटले आहे की नाही. आणि हे बाण इकडं आहेत, मग इकडं वरी पाहिजे म्हणजे उत्तर बी येऊन जाईल. अतिशय सोपा प्रश्न होता, थोडासा काळजीपूर्वक पहा. 48 नंबरची आकृती पाहूयात आपण. बघा त्रिकोण काय काहीतरी अंशात फिरली, हिला काटा म्हणतो मी. घड्याळच आणायची डोक्यासमोर. लक्षात ठेवा, घड्याळ विसरायचीच नाही. 12 हे 3 हे 6 9 घड्याळीत असंच ना. घड्याळीत असेच काय असतात? 12 3 6 9 आहे की नाही. हे 12वरचा काटा आहे. आता आला किती? इकडून फिरला समजू 3वर गेला, 90 अंश झाला. 3वरून 6वर गेला, किती अंश झाला? 180 अंश आहे की नाही. याला तसंच करा. हे 12वर आहे, इथं आला 3वर गेला, इथं आला 6वर, म्हणजे खाली तोंड आलं उत्तर आपलं. अतिशय घड्याळ लक्षात ठेवावीच लागणार आहे. छानपैकी अभ्यास करायचा मित्रांनो. चला 49 नंबरची आकृती पहा. बघा बरं 49.
काय झाले पहिल्या दोनमध्ये 3 आकृत्या दिसतात बघा, वर्तुळ आहे, चौकोन आहे, त्रिकोण आहे. हां, ह्या समजून घ्यायच्या आपण. वर्तुळ एकदम मोठं आहे ना, ते मध्यभागी गेलं आहे बघा, एकदम एकदम जे बाहेर आहे ना ते एकदम मध्ये गेलं आहे. मग इथं चौकोन एकदम बाहेर आहे, ते एकदम मध्ये जाईल. चौकोनमध्ये गेलेले पर्याय ए आणि सी नाही तर कटून टाकले, वगळले, तरी काळजीपूर्वक वगळायचे. बघा आता इथं चौकोन आहे, पण हा चौकोन कसा आहे, आपला चौकोन कसा आहे, म्हणून उत्तर डी येईल. तरी मी बाकीच्या गोष्टी पण पाहणार याच्यातल्या. आता इथं नंबर 2ला चौकोन आहे बघा, इथं नंबर 2ला काय चौकोन आहे, तो कुठं गेला आहे, एकदम बाहेर आला आहे की नाही, एकदम बाहेर आलं. इथं नंबर 2ला वर्तुळ आहे, ते एकदम बाहेर येईल, आलं. त्यानंतर बघा हे नंबर 3ला काय त्रिकोण आहे, इथं त्रिकोण आहे, त्रिकोण ते कुठं येईल, नंबर 2ला येईल. मग इथं नंबर 2ला काय आहे, वर्तुळ, ते तर आलंच आहे की नाही, डी येईल उत्तर. आता हे त्रिकोण चौकोन बघितला, वर्तुळ बघितलं एकदम मध्ये गेले, चौकोन बघितला बाहेर आले 2 नंबर, आणि मधलं 3 नंबरचं त्रिकोण आहे ते 2 नंबरला आले, ठीक नाही, मधलं हे त्रिकोण 2 नंबरला आले, हे इथं 2 नंबरला आले. त्यानंतरचा 50वा प्रश्न बघ, 50वा प्रश्न पाहू. काय संबंध आहे, लाऊडस्पीकर आणि कान, काय संबंध आहे का नाही, काहीतरी संबंध पहा. लाऊडस्पीकर आणि कानाचा काय संबंध आहे. हां, लाऊडस्पीकर ऐकू येण्यासाठी कान आवश्यक असतात. मग टी व्ही किंवा LED किंवा LCD किंवा काही पण पाहण्यासाठी काय आवश्यक आहे. समजलं तुम्हाला उत्तर. त्यानंतरचा प्रश्न, त्यानंतरचा प्रश्न 51 नंबरचा पहा तुमच्यासमोर. पहा बरं 51 नंबरचा प्रश्न काय, पहिल्या 2मध्ये काय म्हणतो. हां, पहिल्या 2मध्ये पहा. हां, तर ही आकृती इथून इकडं आली आणि काय झाले, ते त्रिकोण डबल झालेत, म्हणजे 180 अंशात आकृती फिरलेली आहे, हे की नाही. 51वी आकृती पाहत होतो आपण. बरं, ही पण तशीच फिरू आपण, वरी होईल आणि त्या रेषा मध्ये आहेत ते मध्येच राहतील आणि तसेच त्रिकोण 2 तयार होतील, हे की नाही. मग उत्तर काय येईल, पण त्रिकोण कोणत्या बाजूला आलेत, इथं खालच्या बाजूला आलेत, मग उत्तर ए नाही येणार, आहे की नाही. आणि हे त्रिकोण कसे झालेत, हे त्रिकोणच चुकलेत ना, म्हणून ए उत्तर नाही येणार. मग डी पण नाही येणार, तर बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न 52 नंबरचा पहा बघा. 52 नंबरचा प्रश्न दिसतोय तुम्हाला स्क्रीनवर, काळजीपूर्वक पाहायचं आहे आपल्याला, ठीक आहे. चला आता याच्यामध्ये काय संबंध आहे बघा बरं. बघा मी याच्यामध्ये असं लॉजिक लावतो. आपण कोणता गुण लावायला बघायचं. आता इथं चौकोन आहेत सगळे, इथं वर्तुळ आहेत, हे तर क्लिअर झालं. इथं चौकोन आहेत, इथं वर्तुळ येणार, म्हणजे सी पर्याय कट. वगळणी करा, कोणतं उत्तर नाही हे कळालं पाहिजे बालमित्रांनो, कळालं. चला आता इथं गोरं आहे, इथं काळं आहे, इथं काळं आहे, इथं गोरं आहे, म्हणजे विरुद्ध येईल. इथं गोरं आहे, इथं काळं आहे, मग त्याच्या विरुद्ध काळं आहे, वर्तुळ गोरं. चौकोन कसा आहे, गोरा आहे, वर्तुळ रंगवलेलं. चौकोन काळा आहे, वर्तुळ गोरं, म्हणजे काय पर्याय येईल तुमच्या लक्षात येईल आता, आहे की नाही. कोणता पर्याय येईल हे तुमच्या लक्षात येईल. आता हे काय झाले बघा, कुठं आहे असं, हे इथं आहे असं, आहे की नाही. म्हणजे दिशा आपली फक्त वरी खाली घेतलं आपण ना, तर या दिशेनुसार हे बरोबर येईल उत्तर, आहे की नाही. हे वर्तुळ बी रंगवलेलं वर्तुळ, हे नंतर त्यानंतर गोरं वर्तुळ. 53 नंबरचा प्रश्न बघा. 53 नंबरचा प्रश्न, ही इथं आहे, इथं गेली, हे की नाही, इथं आली, म्हणजे हे टोक धरा ना, हे कितीवर टोक आहे, 3वर. घड्याळ उसरायचीच नाही, 3वर. 3वरचं कितीवर गेलं, 6वर गेलं. 3वरचा काटा 6वर जाणे 90 अंशात, आहे की नाही. या कोपऱ्यातून या कोपऱ्यात इथं गेलं 45 अंश व्हायला, मग इथं गेल्यावर 90 अंश होईल ना, म्हणजे हे कोपरा
ते हे कोपरा 90 अंश, म्हणजे हे कोपऱ्यात घेणार जाणारी आकृती पाहिजे. पर्याय डी. दुसरं उत्तर काही लॉजिक लावायची गरजच नाही. त्यानंतरचा 54वा प्रश्न तुमच्यासमोर. किती सोपा आहे. 6. प्रत्येक याच्यात गुणाकाराची चिन्ह 6 आहेत, तर 1च्या तिप्पट आली, मग याच्या तिप्पट येतील ना, पण दिशा कोणती हे पण महत्त्वाचं आहे बरं. इथं असं एखाद्या वेळेस लगेच आहे की नाही, इथं होते म्हणजे इथं पण झाले आणि इथं पण झाले, म्हणजे इथं पण होतील आणि इथं पण होतील, हे महत्त्वाचं आहे. अशानुसार 54चं उत्तर काय येईल. सी. लक्षात आलं मी काय म्हणलं तुम्हाला. हे बघा, पहिल्या आकृतीत इथं होते. बी उत्तर जर एखादं लिहिल कोणी तर ते चुकल बरं काय, त्याच्यामुळे काळजीपूर्वक मी काय म्हणतो पहा. हे बघा, पहिल्या आकृतीमध्ये काय झालं, या चिन्हांच्या लगेच बाजूचे हे की नाही, काय झालं, लगेच बाजूचे म्हणजे लगतचे म्हणू आपण त्याला, हे रंगवलेलं, हे पण रंगवलेलं. मग ह्याच्या बाजूचं कोणते, हे नाही नेणार हे की नाही, म्हणजे हे 2 रंगवलेले पाहिजे आपल्याला, रेषा छायांकित केलेले. चला 55 नंबरचा प्रश्न. 55चं पहा उत्तर काय येईल. इथं 2 आहेत, 3 झाले. खूपच सोपे आकृती आहेत. 1 हे 2 झालं, मग 1 हे इथं एक गुणाकाराचं आणखीन वाढेल आणि इथं आणखीन एक अधिक वाढेल. किती सोपं. 2 गुणाकार 3 अधिक, 2 गुणाकार 3 अधिक, 2 गुणाकार 3 अधिक, 2 गुणाकार 3 अधिक. उत्तर डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असतं. 56 नंबरचा प्रश्न पाहूयात. बघा काय झाले. आता पहिल्या 2मध्ये काय झालेलं व्हायचं. चला, हे त्रिकोण आहे, हा जशाला तसा पहिल्या याच्यात मध्ये गेला आहे. बरं, मग वर्तुळमध्ये जाईल का. ठीक आहे, वर्तुळमध्ये घातला. चला परत दुसरं पाहू चिन्ह. हे वर्तुळ 2 नंबरला आहे, एकदम खाली गेलं. इथलं 2 नंबरला आहे, एकदम खाली जाईल त्रिकोण. चला घातला, असं लावायचं. चला, चौकोन इथं एकदम खाली आहे, वरी गेलं. इथला चौकोन वरी जाईल. चला, चौकोन वर्तुळ त्रिकोण, उत्तर आपल्याला मिळालं. चौकोन वर्तुळ त्रिकोण, हे त्रिकोण मिळालं आहे, पण हा त्रिकोण नाही ना. मग उत्तर चौकोन वर्तुळ त्रिकोण, सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार. आपण तयार केली की नाही, अशी तयार करायची परीक्षेत. 57. बघा 57चं काय झालं. याच रेषा आहेत हे की नाही. ह्या दोन रेषा आहेत, ते एक उभी झाली आणि एक आडवी झाली हे की नाही. मग इथं पण तसंच होईल, एक उभी एक आडवी, आणि चिन्ह काय होतील, हेच येतील का. चिन्ह काय होतील इथं काय आहेत. हे 57चा प्रश्न. बघा, इथं उभ्या रेषा होत्या म्हणून हे वर्तुळ होते, मग इथं आडव्या रेषा आहेत ना, हेच चिन्ह नाही येणार ना, हे की नाही. मग असं कोणता पर्याय. उत्तर एक दुसरं लॉजिक लक्षात येते तुमच्या. हे वर्तुळ होतं म्हणून हे वर्तुळ आले, हे चौकोन आहेत म्हणून इथं काय होते, चौकोन. बघा, उत्तर बारकाईनं शोधायची टेक्निक किंवा ट्रिक्स ही लक्षात घ्या तुम्ही. उत्तर चुकू शकते. इथं समजलं आहे आपल्याला पहिल्या वेळेस, इथं 4 चिन्ह येणार, पण 4 कोणते येणार हे कसं कळायचं. तर बघा, ट्रिक्सनुसार आपण शिकलं पाहिजे. तर इथं वर्तुळ असल्यामुळे बारकाली 4 चिन्ह जिथे वर्तुळाचे येतात, इथं चौकोन आहे ना, म्हणून हे येणार आहेत. उत्तर सी येणार आहे. बाकी सगळ्या याच्यात इथं 4 आहेत, इथं 4 आहेत, आपण अनावधानानं उत्तर ए किंवा डी लिहू शकतो, पण ते उत्तर नाही. तर उत्तर सी हे बरोबर असणार आहे. 58वा प्रश्न बघा. ही काय आहे, पृथ्वी, आणि हा आहे सूर्य. पृथ्वी सूर्याभोवती फिरते आहे की नाही. पृथ्वी कुणाभोवती फिरते, याच्या भोवती फिरते. मग हा कुणाभोवती फिरतो, हा तर पृथ्वीभोवती फिरतो ना, हा कुठं डायरेक्ट सूर्याभोवती फिरतो, म्हणजे उत्तर बी हे असणार. थोडंसं आपल्याला सामान्य ज्ञान, जनरल अवेअरनेस असणं पण महत्त्वाचं आहे. बाकीच्या गोष्टी सुद्धा माहीत असणं महत्त्वाचं आहे. सामान्य ज्ञान, कोण कुणाभोवती फिरतं, पृथ्वी, सूर्य, चंद्र, अमावस्या, पौर्णिमा आहे की नाही. भूगोलाविषयी प्रश्न आपल्या पाठ्यक्रमात असतातच ती. चला, त्यानंतरचा प्रश्न आपल्यासमोर 59वी आकृती आहे.
किती सोपी आकृती बघा. या 2 पहिल्या आकृतीमध्ये पहा, या चौकोनातला गुणाकाराचं चिन्ह आहे तेच फक्त असं वाढवलं आहे त्यांनी, आहे की नाही. याचं वाढून टाकू आपण. वाढवलं मी, झालं उत्तर तयार. लगेच उत्तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, हे सोडून काहीच येणार नाही, आहे की नाही. आता बघा, आपण सापसिडीचा खेळ खेळतो सोंगाट्या, त्याच्यामध्ये हे असते. तर पतंग उडवायला काय लागेल आपल्याला? हे लागेल का? हे लागेल का? इंक लागेल का पतंग उडवायला? नाही लागेल. काय लागेल? धागा, दोरा, रील, आहे की नाही. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 41 ते 60 समसंबंधाच्या आकृत्या पाहिलेल्या आहेत. अशा पद्धतीनं 5 प्रकरणं बुद्धिमापनचे आपण पूर्ण केलेले आहेत. 5 प्रकरणं पहिले आपले पूर्ण झाले. आता 5च प्रकरणं राहिले. प्रत्येक धड्यावर आधारित आपण 3 व्हिडिओ बनवत आहोत. 20-20 आकृत्यांचे समजण्यासाठी अतिशय सोपं तुम्हाला करून दाखवत आहे मी. म्हणून तुम्ही खूप खूप अभ्यास करा. आणि काय करायचं, याच्यामध्ये आपल्याला 40पैकी 40 मार्क मिळवायचे. कशामध्ये? 40पैकी 50 नाही, 40 प्रश्न आहेत आपल्याला. म्हणजे 40पैकी 40 प्रश्न आपले बरोबर आले पाहिजे, म्हणजे आपल्याला 50 गुण मिळणार आहेत. 1.25 मार्काला 1 गुण. अभ्यास करा. अभ्यासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून टाका. कारण प्रत्येक गोष्टीचं ज्ञान इथं परिपूर्ण तयारी आपण नवोदयची घेणार आहोत. बेल आयकॉन दाबा, शेअर करा, लाईक करा, काही वाटल्यास कमेंटसुद्धा करा. आपण खूप अशा पद्धतीने अभ्यास करणार आहोत. 5 धडे. आपण आता भाषाची सुद्धा व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे. अंकगणिताची रोज व्हिडिओ आपण वेगवेगळ्या पद्धतीचे पाहतो. प्रत्येक घटकाचं सॉल्युशन आपण घेणार आहात. प्रश्नपत्रिकासुद्धा आपण घेणार आहोत. नवोदयची परिपूर्ण तयारी आणि शिष्यवृत्तीचा सुद्धा अभ्यास पूर्ण करणार आहोत. तेव्हा लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबून टाका. महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सहज उपलब्ध होतील. धन्यवाद मित्रांनो. थांबूयात आपण.